आंबे बघा त्या साईडला आंबे, या साईडला आंबे. आता इकडे बघा, इकडे पण बघा कसं आंबे लागलेत. फुल स्टॉक आहे आंब्यांचा. हा बघा कसं रचलाय आंबा, इकडे बघा. आणि आता आतमध्ये घेऊन चाललेत काका. हे बघा आंबे. हे बघा इकडे बघितलं तर आतमध्ये पण भरलाय ना. तर पाटील मँगोज आणि हा रस्ता आहे ना, पॉयनाड साईडला जायला रस्ता आहे. आणि याच्या गाड्या सर्व चालल्यात, सर्व अलिबाग साईडला चालल्यात सर्व गाड्या अलिबाग साईडला. जर तुम्ही अलिबाग साईडला येत असाल तर नक्की हा आंबा घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो तो म्हणजे पाटील मँगोज कव्हर करायला. आणि मँगो आंबे जर बघितले ना, त्यांचे आंबे किचनपर्यंत पोहोचलेले आहेत, पूर्ण आगाशीपर्यंत पोहोचलेले आहेत, म्हणजे वरती स्लॅबपर्यंत पोहोचलेले आंबे ठेवायला जागा नाही. आणि कस्टमरची जर गर्दी बघितली ना तर फुल अशी असलेली कस्टमरची गर्दी. आज आपण कव्हर करायला आलो तो म्हणजे कोकणातले खास हापूस आंबे. तर अलिबाग साईडला असलेला हा स्टोरेज आंबा आज तुम्हाला बघून ना एक चक्कर येण्यासारखा प्रकार होणार आहे. कारण मी पण पहिल्यांदाच बघितलाय असा हापूस आंबा विकला जातो, तो पण जागा नाही घरात. तर चला व्हिडिओला सुरुवात करायच्या देतो मी इथला पत्ता जर बोलला तर 3 विरा असलेला स्टॉप. म्हणजे हा बघा, हा मेनच रोड आहे अलिबाग साईडला जायला. 3 विरा स्टॉप. इकडे पॉयनर साईडला हा पाटील मँगोचा त्यांनी बोर्ड सुद्धा लागलेला आहे. आणि हा श्री भैरव बाबाचा असलेला मंदिर. आणि हा मंदिरामध्ये चाललेली पूर्ण सीलिंग आहे. नजारा बघितला ना तर तुम्हाला इथूनच बघायला मिळते. तर चला आपण जाऊया आतमध्ये आणि बघूया आंब्यांचे भाव आणि आंबा कसा विकला जातो तो. ह्या बघा गाड्या झाल्या टॉप ऑफ फुल आणि आंबे घेऊन गाड्या चाललेल्या आहेत आपापल्या घरी. तर इकडे बघितला तर हा नजारा बघायला मिळते. तिकडे चालले दादा आलेत, खरेदी विक्री करतायत. आणि बघा इथून सुरुवात होते आंब्याना. हाच स्टॉक नाही, अजून पण आतमध्ये स्टॉक आहे, त्याच्यानंतर वरती स्टॉक आहे, त्याच्यानंतर किचनमध्ये पण असलेला स्टॉक. तर चला आता आपण जाऊया आणि आंब्याची बरीचशी माहिती घेऊया. हे बघा कसा आंबा भरलाय. इकडे बघायला मिळतं हातगाडीवर असलेला आंबा. तर इकडे लावला सेटअप नुसार आंबा. हा कोणता आंबा आहे? हापूस आंबा. हा कोणता? हे सर्व हापूसच आहे. ते बघा हे हा राजापूर आहे. राजापूर दाखवा ना. हा बघा हा असलेला राजापूर. हा पिकलेला आहे. असं वाटतं कच्चा, म्हणजे असं वाटतं की बघायला कच्चा सारखा पण पिकलेला आहे. पिकला तरी हा हिरवाच राहतो का? हा राजापुरी आंबा. कसा देत आहे डझन आता? 150 रुपये डझन. आणि जास्त घेतला तरी होलसेलला पण 150 रुपये होलसेलला. पण एखाद्याला जर डझन पाहिजे असेल, फक्त डझन, तर कसा द्याला? 150 रुपयाने. हां जास्ती जर घेतले थोडेफार कमी होतात. आणि आता हा इकडे हापूस आंबा 100, 200, 300, 400 असलेला भाव म्हणा. आता जसा जसा पाऊस पडेल ना तसा कमी होईल का जास्त होईल? आता माल स्टॉक कमी झालेला आहे, मग भाव वाढणार. भाव वाढले, पहिले कमी होते. हां तर शक्यतो ज्याला घ्यायचे आहे त्याने आत्ताच घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर इकडे आपण आलो ना तर हा बघा हा स्टॉक, हा सर्व तुमचाच आहे. हा सर्व जो मॅनेज तुम्हीच करताय. हां जो आंबा आहे ना, इथे जे स्टॉल लागलेत, हा वेगवेगळे जरी स्टॉल बघायला मिळत असले ना तरी आंबा हा एकाच मालकाचा, एवढा तुम्हाला लक्षात पाहिजे. त्याच्यामध्ये हा सेटअप तसाच, तोच भाव तसाच आहे. हां हापूसच आंबा आहे ना पूर्ण. हां हा सुद्धा हापूसच आंबा आहे. बघा हे बघा हापूस आंबा तुम्ही घेताय त्या साईजनुसार आहे. जसं साईज घ्याल तसं किंमत कमी, आणि मोठी साईज घेतली तर किंमत जास्त. ते बघा इकडं. आणि इकडं झालेली आहे दादानी केलेली आहे टेस्टमध्ये सांगतील दादा कसं आहे. एकदम मस्त, गोड लागते नक्की की व्हिडिओमध्ये बोलताय म्हणून? नाही ना. हां गोड. हां आता तुम्ही खरेदी करणार आहे. कुठून आलाय तुम्ही? भोसरीवरनं आले. ते बघा तिकडे पिशवी खरेदी झालेली आहे दादाची. आता तुम्हाला दाखवतो आतला नजारा. तर बरेच जण बोलत होते की हापूस आंब्याचा किंवा आंब्यांचा व्हिडिओ नक्कीच व्हायला पाहिजे. तर जो व्हिडिओ होताना मला पाहिजे तसा तर आज मला मिळाला शेवटी. तो पण अलिबाग साईडला. बरेच जण जे आंबे आहेत ना, खास करून आंबे असे घेण्यासाठी रत्नागिरी साईडला जातात. आणि रत्नागिरी साईडला गेलं ना का घेऊन येण्याचा ट्रान्सपोर्ट खर्च किंवा ते वजन, त्याच्यामुळे हा वजन जर तुम्हाला नसेल ना तर अलिबाग साईडला जर येत असाल ना तर तुम्हाला नक्कीच इथून आंबा घेऊन जाता येईल. तर आता चाललो आपण आतल्या साईडला. हा बघा असा आंबा बघायला मिळतोय आपल्याला. आणि हे आहेत भैरव बाबाचं मंदिर. हा बघा हा मंदिर आहे. आणि हा पूर्ण मंदिर आज आंब्याने भरलेला आहे. हा बघा या साईडला हा पण आंबा आहे. इकडं हा कोणता आंबा आहे? हा पण कच्चा आंबा हापूस. हा पूर्ण कच्चा आहे का पिकलेला आहे? हा एक हा थोडासा कच्चा आहे. म्हणजे हा किती दिवसात तरी पिकेल?
3 दिवसामध्ये पिकेल. हा, मला जर आंबा जर घ्यायचा आहे म्हणजे 1-2 दिवसानंतर 2 दिवसानंतर किंवा कोणाला गिफ्ट जरी करायचं तरी त्याच्यासाठी पण सर्वात चांगला म्हणजे कच्चा आंबा घेऊ शकता आहे ना. हा, म्हणजे कच्चा आंबा घेऊ शकता असा. हा पूर्ण ही बघा कशी रास बघायला मिळते. या आंब्यांची पूर्ण पिकलेली आहे, तर तुम्ही आता घेऊन आता पण खाऊ शकता. पाटील मँगोचा असलेले खरे मालक आणि खरे मालक सुद्धा आपल्याला खूप रिस्पॉन्स देतात आंबे दाखवण्यासाठी. तिथे बघायला मिळतात. हे बघा लोणच्यासाठी असलेला आंबा, हा बघा हा लोणच्यासाठी, हा कच्चाच आंबा आहे. त्याच्यानंतर हा पण कच्चा आंबा आहे, पण त्याची जी जात आहे ना ही वेगळ्या प्रकारची आहे ना. हे दोन्ही पण वेगळ्या प्रकारचे आहे. आणि तो पण तोच आहे. हा पण लोणच्यासाठीच आहे. हा बघा तो लोणचाचा आंबा तुम्ही सध्या कसा देताय? 200 रुपये डझन देतो. 200 रुपये डझन देत आहे. हां, तर बघा 12 पीसेस बसतील 200 रुपयामध्ये. जर तुम्हाला लोणचा जरी बनवायचा असेल तरी इथून तुम्ही आंबे घेऊन जाऊ शकता. त्याच्यानंतर हा हापूसच आंबा ना. सगळा हापूस. हा कोणता सांगितला तुम्ही? तो ते हा तर हा वेगळा आहे, तो जरा बदामी टाईप आहे. हा बदामी टाईप बघा आंबा हा, आणि हा पिकला आहे. तर तुम्ही जर हापूस आंबा जर खाऊन जर कंटाळले असाल ना तर वेगवेगळ्या प्रकारचे आंबे तुम्ही इथून खाण्यासाठी घेऊ शकता. आणि इकडे बघितलं ना तुम्ही तर बघा पेंडा बघायला मिळतोय. पेंडामध्ये पिकवलेला आंबा हा सर्वात चांगला. मंदिरामध्ये पण आहेत का? मंदिरामध्ये पण आहेत बघा, त्या साईडला पण आंबे आहेत, इकडे पण आंबे आहेत. आंबेच आंबे म्हणजे फुल भरलेला स्टॉक आंब्यांचा. आता तुम्हाला दाखवतो मी, इकडं आंब्यांचा स्टॉक आहे बघा. ह्या साईडला बघितला तर सुद्धा फुल असा भरलेला स्टॉक आंब्यांचा. ते बघा त्या साईडला पण आंबेच, म्हणजे आंबे ठेवायला ना खास करून जागाच नाही. त्याच्यानंतर जर बघितलं ना तर इकडे बघा. तुम्ही कुठून आलोय? मुंबईवरून आलात काय? इथं कसे आलेत आंबे घेण्यासाठी? का अलिबाग साईडला आले होते? मावशी आहे माझी. मावशी आहेत काय? हा, मग आता आंबे घेऊन जाणार तो? घेऊन जाणार. खाले तुम्ही पोट भरून? हो, खाले. कसा टेस्ट आहे? खूप गोड आहे आणि स्वतःचे आंबे आहेत. हा, तुझं नाव काय? मल्हार. हा, मल्हारनी सांगितलेला आहे रिव्ह्यू. तर या रिव्ह्यूवर तुम्ही मल्हारवर भरोसा ठेवून आंबा इथला नक्कीच टेस्ट करू शकता. तर हा जो आंबा आहे ना हा खास करून अलिबागमधून येतोय आणि पेनमधून येतो. आणि अलिबाग आणि पेनचा जर आंबा बोलला तर एकदम टेस्टी, जसा कोकणातला जो खालच्या कोकणातला जसा आंबा असतो ना तसाच आंबा आहे इकडं. खास करून हापूस आंबा खाण्यासाठी खूप टेस्टी, म्हणजे खूप टेस्टी, म्हणजे खूप गोड लागतो हा आंबा. तर तुम्हाला दाखवला मी इथला नजारा. आता तुम्हाला दाखवतो या साईडचा. तर हा साईडचा जर आपण आलो ना तर हे बघा, हे बघायला मिळतात आंबेच आंबे. तुमचंच घर आहे ना? हां, त्यांचंच घर आहे. आणि दोन धंदे आहेत. दोन. ह्या मंदिरामध्ये 2 धंदे आहेत. दोन धंदे. बिग ब्रदर, स्मॉल ब्रदर. हां, म्हणजे दोन्ही पण भावांचेच आहेत. दोन्ही भावांचे. तुमचं नाव? प्रवीण पाटील. तुमचं नाव, मोबाईल नंबर द्या. 7875684076. हां, तर यांना सुद्धा कॉल केला तर ते अटेंड नक्कीच करतील. आणि त्यांचं नाव वरती पण पूर्ण स्टॉक भरलाय ना. हां, तो वरती पण पूर्ण स्टॉक भरलाय, तो पण तुम्हाला मी दाखवणारच आहे. आणि हा जो असलेला ना आंब्यांचा खजाना मी तर पहिल्यांदाच बघितला. तुम्ही अलिबागमध्ये पहिल्यांदा बघितला की नाही ते मला नक्की कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा. हे बघा, ही बघा, ही लाईन बघा, ठेवायला जागा नाही, पूर्ण आतपर्यंत गेलेली आहे जागा आंब्यांची. इकडे कच्चा आंबा बघायला मिळतात, तिथं थोडे पिकलेले, तिकडे कच्चे, आणि त्याच्यानंतर पूर्ण कच्चे शेवटी जर तुम्ही जर बघत असाल ना तर त्या साईडला. तर हा बघा, हा आंबा तुम्ही बघता, हा छोटा आंबा आहे, साईजला छोटा. आता किती बसतात तरी याच्यामध्ये? 2 डझन बसणार, म्हणजे 24 बसणार याच्यामध्ये. हां, हे बघा, हा छोटा आंबा आहे, हापूसच आंबा आहे ना आपण? सगळा हापूस. हां, हा बघा, हापूसच आंबा. आता हे पेट्या सर्व पॅक झालेल्या आहेत. आता कुठे जाणार आहे पेटी पॅक पूर्ण? इथं लोकलसाठी. हां, ऑर्डर करू. तर बघा ही आतले जाऊन टाकू. पेटी बघा, ही पेटी आहे अशी. हे बघा, पूर्ण पेटी पॅकच आहेत आंबे. हे बघा, इकडे पण पेटी भरलेलेच आहेत, म्हणजे आंब्यांची कमीच नाही. मला वाटतं किचन पासून लागलाय त्यांचा आंबा, घरातले आंबे. हा, हे बघा, हे आंबे बघा. आता आपण इथे आलो, मग असे बाहेर होतो, आता आपण बघा कुठं आलोय, आतल्या साईडला आलो, म्हणजे किचन साईडला पण असलेला आंबा. एवढा आंबा भरलाय त्यांनी की फुल टॉप ऑफ. तर अशा ठिकाणी आल्यावर नक्कीच स्वस्त आंबा मिळेलच मिळेल, कारण त्यांच्याकडे स्टॉकच तेवढा आहे ना. जर एखाद्याकडे जेव्हा कमी आंबा असतो तेव्हा जास्तीत जास्त रेटने विकण्याचा प्रयत्न करतात ते, आणि असा जर जास्त आंबा असला तर त्यांची पण हेडेक कमी करण्यासाठी ते कमीत कमी किमतीमध्ये विकतात. तर आता आपण चाललो वरती, म्हणजे जर वरती आहे ना त्यांनी आंबा जर तुम्ही बघितला ना तर तुम्ही एक विचार नाही करू शकत. हा बघा नजारा तुम्ही बघितला ना तर इथूनच आपण जर नजर मारली ना तर नजर जात नाही असे आंबे. हे बघा, इकडे चाललेत कॅरेटमध्ये. ते कशासाठी चाललेत आता? सेलिंगसाठी खाली. हां, मग असे जे आपण खाली बघितले ना ते सेलिंगसाठी चालले, त्यांची कॅरेटमध्ये भरून आता खाली घेऊन जाणार. आंबे बघा त्या साईडला आंबे, ह्या साईडला आंबे. आता इकडं बघा, इकडं पण बघा कसं आंबे लागलेत. फुल स्टॉक आहे आंब्यांचा. हा बघा कसं रचलाय आंबा. इकडं बघा,
आणि आता आतमध्ये घेऊन चाललेत काका. हे बघा आंबेच आंबे. हे बघा इकडे बघितलं तर आतमध्ये पण भरले. आतमध्ये पण भरलाय ना. हां हे बघा आंबेच आंबे. म्हणजे असा जो मी नजारा आहे ना तुम्ही पण नसेल बघितला. ह्या गोष्टी खास करून अलिबाग साईडला असा आंबा फुल, तो पण जागा नाही ठेवायला आहे ना. हा कोणता आता थोडासा सगळा हापूस आहे. हा अर्धा पिकला आहे की सर्व पिकला? निघलाय बाई, काल 2 दिवसाचे ते थोडं हां हा बघा आता हा आहे ना. हां थोडा थोडा पिकला आहे, अजून पिकायला सुरुवात झाली. तिकडं बराचसा आंबा पिकला आहे. हां हा बघा हा आंबा बघा आता खायला रेडी आहे ना आंबा. तो रेडी आहे. हा नाही ready. हा 2-3 दिवसात. म्हणजे तुम्ही 4 असा दिवसात आंबे पिकतात. हा सेटअप कसा काय लावलाय तुम्ही आता? डायरेक्ट नॅचरल. नॅचरल म्हणजे काही केमिकल काहीच नाही. केमिकलचा विषयच नाही, पेंडा पण नाही. हां हे बघा ओपन ओपन मध्ये त्याने ठेवलाय आणि ओपन मध्येच आंबा पूर्ण पिकते बघा. एवढी आहे ना, त्याच्यामुळे आंबा पेंडा पण टाकायची जरूरत नाही. हां तर बघा पूर्ण जागाच नाही. आणि जर तुम्ही जर कुठे जर बघितलं असेल ना असं नक्की सांगा. मी तर पहिल्यांदा बघितलं अलिबाग साईडला असा आंबा. तो स्टॉक करून ठेवला आहे आणि बऱ्याच ठिकाणी इथून एक्सपोर्ट पण होत आहे. तर ते आता दाखवतील आपल्याला आंब्यांची पॅकिंग कशी असते. ते बघा ही जी पॅकिंग आहे ना, पॅकिंगची पेटी जर बघितली ना, ही बघा ही अशी पेटी येते. ह्याच्यामध्ये कितीतरी डझन असतात आंबे? त्यामध्ये 2 डझन असतात. 2 डझन आंबे जातात ह्या पेटीमध्ये. ह्या 2 डझन आंबे जातात. आणि पॅक करताना बघा वरती पेंडा वगैरे तुम्ही करताय ना. हे बघा पेंडा लावून त्याच्यानंतर मग हा हे 22 नग पेपर. आहेत, मोठे असल्यामुळे 22 नगच बसतात. हे 22 बसतात का हे टोटल? साईज मोठी असल्यामुळे फक्त 22च बसतात. 22 बसतात. हां म्हणजे साईज नुसार जर घेतले तर जास्त मोठा साईज घेतला तर कमी बसतात. 18 पण बसतात. 18 पण बसतात. हां आणि याची साईज यामध्ये बघा. या पेटीमध्ये 24 नग आहेत. हे बघा आता ही 2 डझन बसले पेटी. हे बघा 2 डझनची पेटी. आता हे तुम्ही पूर्ण पिकलेले नाही तुम्ही पॅक केलेत ना? नाही कच्चे पॅकिंग करतो ते आपण पिकून जातात 4-5. म्हणजे मार्केटमध्ये जातात ते पिकतील. तेच मार्केट सेल होते आता. आणि जर इकडे पुढे मार्केटला पाठवतो तेव्हा कच्चाच माल पाठवला कच्चा पिकलेला पाठवत नाही. पूर्ण पिकलेला पाठवत नाही. पूर्ण कच्चा असतो. आता जर एखाद्याला जर घ्यायचं झाले म्हणजे जर एखाद्याला जर घ्यायचं झालं तर 1 डझन पासून पण घेऊ शकतो ना 1 इथून? डझन अर्धा डझन पासून पण घेऊ शकतो. जर अलिबाग साईडला जर कोणी जातोय तिथं थांबून 1 डझन घेऊ शकतो, 8 डझन पण घेऊ शकतो. आणि जास्त हवे तेवढे मिळते. जर एखाद्याला जर जास्त पाहिजे असतील तर तो ऑनलाईन तुम्ही करताय प्रोसिजर? ऑनलाईन करतो. जास्त मोठी ऑर्डर असेल तर ऑनलाईन पाठवतो. ऑनलाईन पाठवता नाहीतर मग डिलिव्हरी पाठवतो आम्ही. डिलिव्हरी पाठवता. हां आता तुमचा मोबाईल नंबर सांगा. 7666355650. हां जर या नंबरवर तुम्ही जर कॉल त्यांना केलात तर रिस्पॉन्स आता हा आंबा कधीपर्यंत राहील? आता जून महिन्याला सुरुवात होणार आहे 10 तारखेला. 10 तारखे म्हणजे जूनच्या 10 पर्यंत. त्याच्यानंतर आंबा पूर्ण संपेल एवढा पूर्ण स्टॉक आहे फेब्रुवारीला संपला. स्टार्ट होतो, जूनच्या 10 तारखेपर्यंत एंड होतो. पुढच्या फेब्रुवारीला जर कोणाला जर यायचं असेल अलिबाग साईडला येत असेल तर तो नक्की इथून 3 विराला येऊन आंबे घेऊ शकतो आहे ना. तुमचं नाव सांगा. प्रीतम पाटील. प्रीतम पाटील. आणि तुमचं एकनाथ पाटील. किती वर्षापासून करताय हे? हे जवळजवळ माझ्या काळात तर 40 वर्ष पुढचं 40 वर्ष झाली. हाच म्हणजे तुम्ही बिझनेस तुमचा एकच आंबा. आंबाच चालू आहे. पण ते नक्की 100% करता म्हणजे करताच येते. तर आपण मगाशी ना किचन पर्यंत गेलो होतो तर या घरामध्ये, आणि आता आपण दुसऱ्या भावाच्या घरामध्ये चाललोय. म्हणजे आंबा ना बोलला ना तर बघा कसे घरामध्ये झोपलेत पेट्या. हे बघा आराम करतात या पेट्या सर्व. जसं की हॉलमध्ये हे बघा पूर्ण पेट्या भरलेल्या आहेत. हा कोणता आंबा आहे? हापूस. हापूस आंबा आहे का? हां हे बघा पेटी भरलेली त्याने दाखवली एक. हे अशा प्रकारे एकदम प्युअर. बघायला बघा किती एकदम कलरफुल वाटतंय आंबा. हा असा असलेला आंबा. आणि तुमचा पण भाव तर त्याच पद्धतीचा असतो, सेम पद्धतीचा. सेम रेट असते. ह्या पेटीमध्ये लाल पेटी आहे आणि एक हिरवी पेटी. याच्यामध्ये काय फरक? हे 13चा बॉक्स आहे, 13 इंचाचा. हां 14चा एक असतो, 14.5, 15 आणि 16 असे वेगवेगळे रेट असतात. इंचाचे असतात म्हणजे बॉक्स. हा इंच. आणि ज्यानुसार काही पेट्या 500 रुपये पेटी इथे, काही 700 ला जाते, काही 800 जाते. एकदम मोठी असेल तर 1000-1200 जाते. 1000-1200 म्हणजे जम्बो साईज. जंबो साईज म्हणजे आंब्याची जशी साईज असेल त्यानुसार त्याप्रमाणे बॉक्स बदले. बॉक्स जातो आणि प्राइस पण त्याप्रमाणे थोडीशी जास्त जाते. हां आमच्या व्ह्युअर्सना जर आंबा खायचा असेल तर नक्की कोणत्या साईजचा आंबा खायला पाहिजे आणि कशा प्रकारे? 14.5चा. 14.5चा आंबा 14.5च्या बॉक्स मध्ये एकदम उत्तम आंबा असतो, टेस्टी. टेस्टी. तर तुमच्या इथं मिळतोय, अवेलेबल आहे? मिळतो. हां हा जो आहे ना हा 14.5 मधला ओपन केलेला आहे. हा बघा हा बघितला ना हे आपण. पेटीची साईज असते हां 14.5. 14.5चा काय आमच्याकडे ब्लू मध्ये येतो हा. मेन्शन केलेला आहे का 14.5? उचलून दाखवा ना. नाही तसं नाही केलेलं आहे. हां हां पण अच्छा ह्याच्यामध्ये कलर टाकलेले आहेत आम्ही. अच्छा कलर टाकलेला आहे, मार्किंग आहे. डार्क ब्लू आहे ना. हां हां हे 14.5चा बॉक्स आहे. हां हेच हे हे तुम्ही. खायला एकदम उत्तम, अजिबात खराब आंबा हे नाही. बघा हे डार्क ब्लू आहे ना हे. आणि त्याच्यानंतर ही लाल आहे, ही लाल वाली 13ची आहे. 13ची 13 इंची आहे. 13 इंची आहे. आणि अजून नंतर हे येतं स्काय ब्लू मध्ये येतो हा वाला बॉक्स. हां हा बघा हा स्काय ब्लू आहे. हा किती इंचचा आहे? हा 15 इंचाचा. 15 इंचाची पेटी आहे.
आणि त्याच्यावरचा जो असतो तो 16 इंच असतो. 16 इंचवाला नाही आहे तो बॉक्स संपलेला आहे. संपलेला आहे. हा तर हे लोकांना माहितीच नव्हतं, खास करून विकत घेतात त्यांना तर माहितीच नसतं आणि हे. तो 14 इंच तो भगवाला आहे ना आमच्याकडे तो हा त्या साईडला हा वाला आहे ना हा 14 इंच असतो. हा 14 इंचाचा आहे. हा बघा 14 इंचाचा. हा पण उत्तम आंबा खायला. कमी जास्ती लहान मोठे असतात पण साईज प्रमाणे आम्ही शॉर्टिंग करतो आणि भरतो त्याच्यात. तुम्ही विकताय साईज प्रमाणे. साईज प्रमाणे बॉक्स प्रमाणे आंबे शॉर्टिंग करतो आणि त्याप्रमाणे भरले जातात. आता तुम्हाला दाखवतो वरती. हे बघा आता हा या साईडचा असलेला नजारा. हे बघा आंबे बघा, आंबेच आंबे, म्हणजे जागाच नाही. हा कोणता आंबा? हापूसच आहे. हा सर्व हापूस आता आहे. किती दिवस जातील पिकायला? हा 3 ते 4 दिवसामध्ये पिकणार आपोआप हवेमध्ये. हवेमध्ये पिकवतात म्हणजे कुठला केमिकल वगैरे नाही. केमिकल नाही काही नाही हा. नुसतं पेपरवर झोपवलेत खाली. हा हे बघा खाली पेपर टाकलाय त्याने फक्त पेपर आणि टाकतात वर आणि होतात. ट्रेड मध्ये पण आहेत हे रत्न हापूस आहे. हा रत्न आंबा आहे. हा रत्न आहे. हा जे काल तोडलेला माल आहे पण 6 दिवसामध्ये पिकणार हा. हा हा कच्चा आहे. हा पण थोडासा लागतोय, थोडासा हलका लागतोय, नरम नरम म्हणजे पिकेल 6 दिवस. त्याच्यानंतर हा पेंडा आहे. हा पॅकिंगसाठी वापरता ना तुम्ही? हा पॅकिंगसाठी. आणि बरेच जण वापरतात पेंडा पिकवण्यासाठी, पण इथं पिकवण्यासाठी नाही. खाली पेंडा टाकलाय फक्त, वरती काहीच नाही म्हणजे पूर्ण पॅक नाही. काही नाही डायरेक्ट पिकले जातात आंबे. हा तर हे बघा हा पण असा पूर्ण नजारा. आंबे जर बघितले ना तर कसे लागलेले आहेत. म्हणजे आंबे आणण्यापासून ते इथून साठवण्यापासून ते विकण्यापर्यंत मेहनत खूप आहे तुमची. म्हणजे खूप मेहनत असते. लेबर पण लागतात. किती जण आहेत तरी पण लेबर? आणि माझ्याकडे तुम्ही 25 लेबर आहेत आणि मुलगा आणि मी बघतोय हे. आणल्यापासून ते इथं विकण्यापर्यंत हो, हो, हो. हा 25 लेबरवर चाललेला आणि, काम. वाशी मार्केटला पण आपला माल जातो एपीएमसीला. एपीएमसीला जातो ना. हा तर नंबर बाकी राहिलेला माल आहे तो आम्ही इकडे हात विक्रीला ठेवतो थोडाफार. या साईडला. हा. पण हा काहीच राहणार नाही आता 10 काहीच दिवसामध्ये. नाही राहणार. आंबे ह्या इकडून आपण सुरुवात केली होती व्हिडिओला. त्याच्यानंतर आपण खाली आंबे बघितले, घरात आंबे बघितले, किचनमध्ये वरती, त्याच्यानंतर मग दुसऱ्या घरामध्ये आलो, त्याच्यानंतर मग वरती. पूर्ण आंबे आपण कव्हर केले आजचे. जर तुम्हाला जर हे आंबे जर पाहिजे असतील तर खास करून 10 ते 12 दिवस आहेत तुमच्याकडं. नक्कीच कॉल करा. हा त्यांचा कार्ड आहे, तुमचा नंबर बघा. आणि त्याच्या व्यतिरिक्त स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला मी मोबाईल नंबर दिलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. तुम्ही कॉल करा. कॉल करून तुम्हाला टाईम वेस्टेज होऊ शकत नाही. ते फटकन रिस्पॉन्स देतात आहे ना. हां लवकरात लवकर रिस्पॉन्स देतात. कारण त्यांचा जो धंदा आहे ना जास्तीत जास्त ऑफलाईन चालतो. पण जर आपल्या व्ह्युअर्सनी जर कॉल केला तर नक्कीच ते अटेंड करतील. तर कोकणातील असलेले आंबे खास करून ना मी असा सेटअप कुठंच बघितला नाही. जे पूर्ण घर भरून भरलेले आहेत आंबे. बरेच व्ह्युअर्सनी आपल्याला सांगितलं होतं की आंब्यांचा एक व्हिडिओ यायला पाहिजे, तर नक्की आता आंब्यांचा व्हिडिओ आलेला आहे. याच्या व्यतिरिक्त गुगल मॅपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला जर का न विचारता जर यायचं असेल तर त्या लिंकवर टच करून तुम्ही येऊ शकता. तर चला मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलचं नाव आहे रॉयल दादूस. भेटू आता आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय. हे बघा तिकडं कस्टमर ना आलेत, इकडं बघा रिक्षा लागले.